प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले या गावातली सगळी प्रमुख मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ, आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी गेल्या 35 वर्षामध्ये या गावासाठी कुणाचं योगदान आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. या गावाचंही योगदान आमच्या पाठीशी निश्चितपणानं आहे. ज्या वेळेला मी अनेक आंदोलनं केली त्यावेळेमध्ये चिंचणीच्या पाठोपाठ विलास भाऊ, आरोड्याची माणसं, मामा, बरोबर आहे का, आवाज बिवाज काढून उपोषणाच्या वेळेला रात्री गमती आपण करत बसायचो. तेव्हा या गावाच्या माता भगिनी, या गावानं माझं राजकारण मोठं करताना काही योगदान दिलेलं आहे. मी काय केलं हे सांगायचं कारण नाही, ते माझं कर्तव्य आहे. मला काही लोक मानसिक गुलामगिरीत ठेवायचं नाही. मी कधी कुठल्या कामाला नारळ वाढवायला गेलो नाही, जात नाही. लोकांचे पैसे आहेत, लोकांसाठी काम करायचं असतं. लोकांनी त्या पदावर बसवलं म्हणून आपल्याला ते करता आलं. आपल्याला त्यांचे आशीर्वाद पाहिजेत म्हणून या भावनेने, शुद्ध भावनेने आपण काम करतोय. पण म्हणतात बोलणाऱ्याचे एरंड्या ऐकतात, न बोलणाऱ्याचे घाव सुद्धा ऐकत नाहीत. माणसं आम्हाला विचारायला लागले 10 वर्षात काय केलं. साध्या साध्या गोष्टीचं उदाहरण देतो. 4 नॅशनल हायवे आणि 5वा आता ग्रीन हायवे आपला किती हजार कोटीचा आहे? आता त्याचे एस्टिमेट आहे 44,000 कोटी रुपयाचं. काम होईपर्यंत त्याचे एक 10,000 एस्टिमेट वाढेल. 55-60,000 कोटी पर्यंत तो रोड जातोय. त्या रोडनं आपल्याला बेंगलोरला 3.5 ते 4.5 तासात पोहोचू शकतो. ज्याच 8.5-9 तास लागतात ना, ते 3.5 तासामध्ये पोहोचू शकतो. निम्मापेक्षा कमी वेळ लागणार आहे. नावाशिवा बंदर आहे मुंबईचं, 3.5 तासामध्ये पोहोचणार आहे. इतका मोठा रोड, नॅशनल हायवे, ही जी योजना आहेत ना आपल्या टेंबूच्या, त्याच्यासाठी 1205 कोटी रुपये आणले तेव्हा ती योजना पूर्णत्वाला गेली. म्हैसाळ योजनेला 2100 कोटी आणले प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं. म्हैसाळ पूर्ण गेली. म्हैसाळची विस्तारित चालू केली, टेंबूची विस्तारित चालू केली. आणि आम्ही चालू करतोय, काम करतोय, पूर्णत्वाला गेलंय म्हणल्यानंतर बाळ उपोषणाला आलं. सकाळी 11 वाजता सावळज मध्ये अर्धा पाऊण किलो खाऊन आला आणि 6-6:15 वाजता मामा कुणाच्या तर मांडीवर मान टाकून झोपला. चक्कर यायला लागली म्हणून माणसाची काळजी वाटली. सिव्हिल सर्जनला बोलवलं, कार्डियक अँब्युलन्स मागवली. सगळा शो करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकारणामधला दर्जा संपला, राजकारणामधली बांधिलकी संपली, पद कशासाठी असतात हा विषय संपला. लोकांच्या जीवनाशी खेळायचं, मतं घ्यायची आणि आपलं राजकारण करायचं. मी म्हणतोय त्याचा अर्थ तुम्ही विचार करा. काय खोटं बोलत असेल तर एखादा मनुष्य पुढे या, तुमचे खोटं आहे म्हणून सांगा. ह्या गावातल्या पाणी योजनेसाठी काय संघर्ष करावा लागला मामा, किती किती केसेस झाल्या. मला एवढीच विनंती करायची आहे की आरोडे गावातली माणसं हे दूध ते दूध आणि पाणी ते पाणी ओळखणारी माणसं. कोण खरा, कोण खोटा, कोण आपला, कोण परका, कोण काम करणार आहे, कोण काम करणारा नाही, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. सगळा लबाडीचा धंदा करून चालणार नाही. मगाशी एकाने सांगितलं की पुंदी विसापूर योजना चालू झाली. ती कशी चालू झाली, कोण कॉन्ट्रॅक्टर होते,
ते पाणी कसं धरलं, ते पाणी धरलं 0% लॉस धरला. तिथं काही इंजिनियर मुलं असतील, शिकलेली मुलं असतील. 80 किलोमीटरवरनं सातारा जिल्ह्यातले आपण पाणी उचलतो आणि 186 किलोमीटरला पाणी इथं आपल्यापाशी पोहोचतं. 86 किलोमीटरचा प्रवास सूर्यप्रकाशानं पाण्याचं काही बाष्पीभवन होतं का नाही? पर्क्युलेशन जमत्या पाटातनं पाणी जाताना त्याचं काही पाजर इकडं तिकडं होतंय का नाही? काही शेतकरी मध्ये आधी पंप टाकून सायपननं पाणी उचलतात का नाही? हे सगळे लॉसेस न धरल्यामुळं ही योजना 20%, 25% इफिशियन्सीनं म्हणजे 20-25%नच ती योजना चालते. तुमच्या गावाला विसापूर मधनं पाणी येत आहे. त्या विसापूर योजनेतला एका वेळेला सुनील भाऊ येत आहेत. एका वेळेला 2 पंप कधी चालले नाहीत. चालले असेल तर तुम्ही इंजिनियर, तिथले ऑपरेटर, तिथं असणारी माणसं यांच्याशी खात्री करून घ्या. आता आपण पुंदी तलावात पाणी सोडलं, एस्केप ताकारीचं पाणी घेतलं, तो एस्केप केला म्हणजे पाणी आत सोडायला तलाव्यात आपण ते पाणी तिकडे सोडतोय का? तर पुंदी योजना पण नीट चालली पाहिजे. म्हणजे पुंदी योजना चालली तर मागचं येणारं पाणी ती विसापूर योजनेला मिळेल. हे कशासाठी केलं? 2013 साली 2014 साली इलेक्शन होत्या आणि त्याच्या आधी 4-5 महिने ह्या सगळ्या गोष्टीचं मांजरड्याला आणला तुमच्या गावामध्ये हा कार्यक्रम झाला. काय विचार केला आपण विचार केला मोठा येणारा कॅनल पाऱ्याच्या खाली आणि पाडळीच्या तिथं कॅनल थांबवला. कॅनल थांबवून ही योजना केली. 25% सुद्धा योजना चालत नाही. 25% आकडा जास्त सांगतोय. पुंदी योजना आणि विसापूर योजना क्वचित 15-20% चाललेली आहे. क्षेत्र 1000 असेल तर 200 एकरालाच फक्त पाणी मिळालंय. अशा पद्धतीनं फक्त आपलं राजकारण चाललं पाहिजे. तरुण मुलांच्या भविष्याशी किती वेळा खेळायचं असतं. 35 वर्ष तुमच्या घरामध्ये आमदारकी आहे. 15 वर्ष तुम्ही मंत्री होता. 2-2.5 वर्ष तुम्ही ग्रामीण विकास मंत्री होता आणि 12-12.5 वर्ष तुम्ही गृहमंत्री होता. गृहमंत्री असल्यानंतर माझा प्रश्न आपल्याला आहे की ज्या बाळासाहेब देसाईंचं नाव आपण घेतो, लोकनेते म्हणून ओळखतो, त्यांच्याकडे काही दिवस गृहमंत्री पद होतं. अहो त्या मतदारसंघातले हजारो मुलं त्यांनी पोलीस केली. कोणाची वजन, कोणाची छाती बसली नाही तरी सांगायचे त्याला घे, गरीब घरातलं पोरगाय, तुझ्यासारखा गले लट्ट पगार मिळाला की त्याची छाती बी भरेल आणि वजन बी वाढेल. आता आपल्या इथं अर्ध्या मार्कात गेलेली माणसं लई पोरं असतील. विलास भाऊ हे खरं आहे. बाळासाहेब देसाई आम्ही मुंबईला असताना त्याच्याकडे घर खात होतो. पाटण खोऱ्यातनं सगळा पोलीस भरती केला. मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्यातली अर्ध्या मार्कात 1 मार्कात बरीच पोरं गेली. काही पालक वाटत होते की या पोराला अर्ध्या 1 मार्काचा आपला गृहमंत्री, आपण मतदान दिले, आपला माणूस आहे. त्यांना तिथं सांगायचे माझ्याकडे खाजगी काम घेऊन यायचं. स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी मतदारसंघामध्ये कुणाला मदत केली, कुठलं ठोस काम केलं? किसान नागरी बंद पाडली, खरेदी विक्री संघ बंद पाडला, एक सूतगिरणी काढली ती बी बंद पडली. काय चालवतोय आपण? कुठलं मेडिकल कॉलेज काढलं, कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, कुठलं इंग्लिश मीडियम कॉलेज, आपलं इंग्लिश मीडियम स्कूल काढलं. काय केलं आपण? भाषणं केली, लोकांच्या भावनेला हात घातला. भाषणं बी काय असायची? भाषणं असायची की दिनकर आबांच्या जनावराचा गोटा आहे तसं माझं राहायचं घर नाही.
भाषणं असायची, माझ्या नंतर झोपडीतला तुम्हाला आमदार दिसेल, माझ्या घरातला कोण आमदार असणार नाही. खरंय का? काय भाषणं होती? आपण सगळं विसरलो. जरा विचार करा, कुठला मोठा कारखाना आणला? एक कारखाना, तासगाव कारखाना, दिनकर आबांना आयुष्याची राजकीय सगळी तिकडं परिस्थिती टोकाला नेऊन ठेवली. तो बी कारखाना इलेक्शनच्या निमित्तानं कारखाना हुतात्मा पॅटर्न करणार म्हणून हुतात्मा केला, बंद पाडला. कोण चेअरमन होतं त्यावेळेला? कुणी राजीनामा दिले? नाही, हे चेअरमन होते त्यावेळी राजीनामा दिले. काय चालवलंय आपण या तालुक्यात? आपण कशात समाधान म्हणलं माहितीये का मामा? जाताना काच खाली घेतली, आपणाला हात दावला, आबाला हात दिला मला. मामासारख्या माणसाला कवा तर जरा रस्त्यावर बघून जरा मामा चुना तंबाखू द्या. मामानं सांगायचंय माझ्याकडनं चुना तंबाखू मागून खाल्ली आबानं. काय चाललंय? अरे आपले प्रश्न काय आहे? आपला मतदारसंघात आवश्यकता कशाची आहे? काय म्हणजे किती माणसांना भूलभुलैया करायचं, आणि आपण बी ती भूल दिल्यागत त्याच्या आईला पालख्या वाहत बसलोय. 35 वर्ष काका मी मुंबईला गेलो, दीड मार्क कमी पडले आमच्या पोराला. पोलीस भरतीला. तुम्हाला काय म्हणले? मी असं तर करतो का? आम्ही काकाची गाडी. आला मामा संतोष पाटील, मामाला पुढच्या खुर्चीवर बसवून तुम्ही आज खऱ्या अर्थानं सार्थक केलं. आपण ही पण हिंमत पाहिजे. तुम्ही सगळी मला जरा दबावाखाली वाटला म्हणून जरा मी म्हणलं मोकळं करावं, पण मामानं काय बी असू द्या, खरं सांगितलं, मीच आवी काकाच्या गाडीतनं मुंबईला गेलो होतो. मुद्दाम घेतो सर. खराय ना? खराय. अहो मामा आपल्या पोराला 3 मार्क कमी होते, अर्धा मार्क कमी करणाऱ्या पोराचं बी काम केलं नाही. आता आरोड्यातल्या शिक्षणाचा आणि सांगलीतल्या शिक्षणाचा काही फरक आहे का नाही? आपल्या पोरांना एवढं दर्जेदार शिक्षण मिळतं का? कशी कॉम्पिटिशन करू शकू आपण? कशी स्पर्धा त्या शहरातल्या मुलांच्या बरोबर करू शकू? अहो त्या शाहू महाराजांनी, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, स्वप्नील भैया, वेळ आहे आता 25 मिनिटं, जरा आरोडा आपलं माहेर सारखं घर आहे. मोठीच्या मोठी डालगा भरून हरभरे ठेवले. हरभरे ठेवले, 5-25 घोडी सोडली, त्यात 2-4 जरा लूत भरलेली आपली बारीक खराब घोडी ठेवली, सोडली. अहो त्या घोड्यांना हरभरं कसं खाता येतील? सगळी दंडलाप घोडी तिथं जाऊन हरभरं खायला लागली. ह्या घोड्याची काय हरभरे मिळतात का? आता शाहू महाराजांनी 70-80 वर्षापूर्वी तो प्रयोग केला आणि मग त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला. संदेश बरोबर आहे का भाऊ? या सगळ्या परिस्थितीचा आता हिता आपल्या शिक्षणाचा दर्जा, सगळे शिक्षक वाईट आहेत असं नाही, पण इथल्या शिक्षणात मध्ये फरक आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मग आपली पोरं कशी तिथं जाणार? कशा स्पर्धा परीक्षा देणार? फार थोड्या पोरांना ते करता आलं, साधता आलं, आणि 1-2% पोरं त्यामध्ये पुढे गेली. 90, 95, 98% पोरं मागे राहिली. मागची पिढी गेली, ही पिढी चालली, तर पोराने एक नवा फंडा काढला. पोरग बी बाप सवाई बेटा आहे. स्वप्नील भैया 92, आता काय सांगायचं, थपा मारायचं समजाय की 92 एकराची एक गायरान योगेवाडीचं त्रिगोण कुलकर्णी आराराबांच्याकडे ओएसडी होते. त्यांची बदली विदर्भात झाली होती. मी म्हणलं त्यांना इथली सगळी माहिती आहे, माणूस कामाचा आहे. आता आपलं काही 2 नंबर धंदे नाहीत काय, इकडे आला तिकडे काय सांगायचं आहे, काय काय आपले धंदे नाहीत. मी त्यांना मदत करून इकडे आणलं, आरडीसी म्हणून घेतलं. मी 92 एकरचा तो प्लॉट MIDC कडे आम्ही वर्ग केला
आणि आसपासच्या जमिनी आपण घेऊन 700 एकराची MIDC करावी. बागायत जमिनी सोडून जरा टेकडा असलेली जमीन आहे, नापीक जमीन आहे, ज्या जमिनीला पाणी नाही, अशा जमिनीची 700 एकराची MIDC करावी अशा उद्देशाने ते प्लॅन केला. हे महाशय गेले, सरकार आमचं युतीचं तिथं जाऊन भेटले, 2 वेळा भेटले, 10,000ची तरतूद केली, इथं आले, MIDC मंजूर तत्वता मान्यता दिली, त्याच्या दृष्टिकोनातून मान्यता दिली. आता त्या 92 एकराच्या MIDC मध्ये 7 कोटी रस्त्यासाठी आणि ATP म्हणतात सांडपाण्याची व्यवस्था, ती करण्यासाठी 40-45 एकर जमीन जाते. कारण MIDCतले रस्ते मोठे लागतात, त्यांचा नियम आहे. तो काय 25 फुटी 30 फुटी नाही, 40 फुटीच्या पुढचे रस्ते लागतात, 40 फुटीच्या पुढचे. 50-52 एकर MIDC मधली जमीन विकायला येते. एखादा मध्यम प्रकल्प तिथं होऊ शकतो, 50-60 पोरांना तिथं काम मिळू शकेल. तुमच्या गावात काही बोर्ड लागले होते का? MIDC मंजूर करून आणली, बेरोजगार युवकांच्या हाताला काम बोर्ड लागले ना? इथं लागले नाहीत. काय भानगड आहे? सगळ्या तालुक्यात लागले, इथं का नाही? मामा काय भ्याबी घातलं होतं का इथं? काय भांड उघडं पाणी? बोर्ड लागले होते, MIDC मंजूर झाली, बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याची भूमिका. अहो तासगाव मध्ये 4 JCB उभा केले, गुलाल अंगावर उधळून घेतला आणि या तरुण मुलांच्या भविष्याशी खेळण्याचं काम. पुन्हा मतं मागायची होती, बेरोजगार युवकांच्या हाताला काम. किती फसवाफसवी करायची, ती सूतगिरणी. सुनील भाऊ तुम्ही तिथं सभासद होता. बरं झालं थोडस उशिरा बाहेर लवकर आला, नाहीतर आता बँकेचं बोजे चांगलं 70 कोटीपर्यंत गेले. अहो अशी अवस्था आहे. काय चाललंय? कुणाला चालवायला दिली? चालवायला दिल्यानंतर काय पैसे येत होते? काय तिथं उद्योग आहे? कामगारांचे देशोधडीला लागलेले आहेत, त्यांचा फंड नाही, ग्रॅच्युटी नाही, त्या कोर्टात केसेस सुरू आहे. आपण काय करतोय आणि किती मोठं बोलतोय, किती लोकांना फसवतोय याचा विचार केला पाहिजे. आता राहतोय तो प्रश्न, तुम्ही आम्हाला काम सांगितल्यानंतर आम्ही काय केलं. साधे साधे विषय सांगतो. तुमच्या लोढे तलाव्यामध्ये पाणी पाहिजे होतं, 2-2.25 फुटी पाईप घालून सेपरेट पाईप टाकली आणि लोढे तलावामध्ये फीडबॅक दिला पुंदी योजनेचा. पुंदीला फीडबॅक, ताकारीतनं एस्केप काढून ताकारीतनं पाणी सोडून ते पुंदी तलाव भरावं म्हणलं. आणि ज्या योजनेचं 10-15 वर्ष काम अडकलं होतं, तारडीच्या धरणातलं कोपर्डी लिंक अडकलेली, मी आता 2-3 महिन्यापूर्वी चालू करून घेतली. तर शंभूराजे त्यांचा मतदारसंघ येतोय, ते काम करून देत नव्हते. शंभूराजे सध्या मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ आहे. काम बरेच वर्ष तसं पडलेलं होतं, ते काम आता संपवलं आणि ती लिंक चालू केली. आता कुठेतरी आपल्याला निदान 50% ही योजना नेता येईल अशी परिस्थिती झाली. आता राहतोय तो प्रश्न काय? तुमचं म्हणणं आहे की तो कॅनॉल जरा पुढं आणा आणि आमच्या कापुऱ्यात सोडा. राजा काय उदार झालाय हा. ते बघा, एक सांगतो तुम्हाला, कॅनॉलनं येणारं पाणी हे निश्चितपणानं फायदेशीर आहे. त्याचं पर्क्युलेशन होत असतं. कॅनॉल मोठे बांधलेले असतात. कॅनॉल उन्हाळ्यामध्ये जेवढं पाणी मिळेल तेवढं मिळेल, पण बाकीचे 8-9 महिने आपल्याला मुबलक पाणी घेता येतं. पाण्याची लेवल जमिनीच्या वर, म्हणजे पाण्याची लेवल वर येते. तुमची बोर, विहिरी त्याच्यातनं चालू शकतात. हा निश्चितपणानं आपल्याला काम करायचं आहे की जेणेकरून अग्रणीमध्ये पाणी आलं तर बऱ्यापैकी आपल्याला मोठा दिलासा मिळणार आहे. अग्रणी तिकडची झाली, पण कापुऱ्याच, हा कापूर अग्रणी माझ्या डोक्यात मांजर्डेकरांचा विषय आहे.
कापूर अग्रणी त्यांचं नाव आहे ना, दूध प्लांटचं. त्यांनी सध्या काही गावं दत्तक घेतले. मांजर्ड्याचे मोहन पाटील गौरगावला जातात, विनायक पाटील कुठेतरी दुसरीकडे जातात, मुलांना काय बोलवतात, जेवण करा, कुपन द्या. त्यामुळे माझ्या डोक्यात कापूर अग्रणी आलाय. कापुरा वडा आपला आहे. अहो, आमच्या गावाला तोच आहे वडा. आणि आमच्या तिथं पुढे गेल्यानंतर विलास भाऊ जरा वडा उलटा बी येतोय आमच्या इथे. आडव्या वड्याच्या पुढं जरा पुढे जाऊन पुन्हा माघारी आलाय. म्हणून जरा आम्हाला माणसं म्हणते आयलाही उलट्या वड्याचं पाणी पिते. तर विनोदाचा भाग सोडून देऊ, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, तेव्हा आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आता आपल्या पुढं रात्र थोडी आणि सोंग फार आहे. 10 वर्षाचा बॅकलॉग नाही, 35 वर्षाचा बॅकलॉग आहे. आपल्याला उद्योगधंदे आणले पाहिजेत. आपल्याला या ठिकाणी शेतीला पाणी दिलं पाहिजे, नवं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. काय बागायतदाराची अवस्था आहे बघा. शारदे आपण काय भाषण केलं, काय सांगितलं का मार्केट कमिटीचं? अहो 10 वर्ष झाले एक ईट चढली नाही. 13 कोटी कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिलेत, काम झाले 7-8 कोटीचं. 4-4.5 कोटीचा फ्रॉड आहे, त्याच्यामध्ये केसेस घाला म्हणून गव्हर्नमेंटच्या ऑडिटरनं सांगितलंय. आता ते कुणाला पैसे दिलेत, काय दिलेत, एवढे कमरेखाली वार करणं बरोबर नाही. शेवट मी पण काय राजकारणाची पथ्य पाळणारा माणूस आहे. नाहीतर कॉन्ट्रॅक्टर मला भेटलेले आहेत, मला सांगितलंय त्यांनी कुणाकडे केलं, काय काम केलं, कसे पैसे घेतले, कुणी घेतले, त्या खोलात मी जात नाही. कमरेखाली वार करू नये. राजकारण करताना दर्जानं करावं. तिथं बेदाना उधळते. काय बागायतदाराची अवस्था आहे? 100% तोट्यात आहे. हे बघा, खताचे रेट वाढलेत, औषधाचे रेट वाढलेत, रेट वाढलेत म्हणजे दुपटीपर्यंत आलेत. मजुरीचे रेट वाढलेत आणि रेट तेवढा आहे तेवढाच आहे. कोरोनापासून आपली स्थिती बिकट आहे. त्यातलं काहीतरी करून आपल्या हातातोंडाची बोळवण करत आपण माल नेतोय. तिथं बॉक्स उघडतेत, किती किलो उधळते तो? 4-5 किलो. प्रकाश पाटील, 4 ते 5 किलो माल उधळला जातोय. काय अवस्था आहे? कोण ते, कुणाला फायदा होतोय? परवा ही सगळे डायरेक्टर तिथे गेले 4, त्याने विषय घेतला आणि आता कुठतरी ते 1.5 किलोवर आणून ठेवले. अजून त्याची अंमलबजावणी झाली का नाही मला माहित नाही, पण ह्या सगळ्यांनी विरोध केला. ह्या सगळ्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजेत. आपली परिस्थिती काय, आपल्याला मदत कशी झाली पाहिजे. अहो, आपला जन्म हे काही कुणाच्या तरी पालख्या व्हायला झालेला नाही, ना संजय पाटलाच्या ना RR पाटलाच्या घराच्या. आपला जन्म आपल्यासाठी झालाय, आपल्या मुलाबाळांचा प्रपंच मोठा करायला झालाय, त्यांचं भविष्य उज्ज्वल करायला झालेलं आहे. आपण आता ह्या भुलीतनं खाली उतरूया आणि खरं खोटं काय आहे जरा आपण सगळ्यांनी बघूया. कोण कामाचा आहे, कोण नाही, कोण वेळ देतोय. अहो, माझ्याकडे 523 गावं होती, 10 तालुके होते, 6 विधानसभा मतदारसंघ होते. जतला 50-55 हजार माणसं ऊस तोडायला बाहेर पडतात. तिथं आपण म्हैसाळ पूर्णत्वाला गेली, रात्रीचा दिवस केला. खानापूर आटपाडीची टेंबू आपल्याला पुढे नेता आली, 1205 कोटी आणले. ह्या सगळ्या कामामध्ये काही ठिकाणी मला इथं वेळ देता आला नसेल, तालुक्यात थोडस दुर्लक्ष झालं असेल, जिल्हा बघताना ह्या सगळ्या गोष्टींच्या थोडा कमी जास्त माझ्या आत्म निश्चित झाला असेल. पण मला कुठलं व्यसन नाही, मी कुठे वेळ चुकीच्या ठिकाणी घालवत नाही. माझा सगळा वेळ जातोय डोळे उघडल्यापासून झाकोस्तवर राजकारण आणि समाजकारण. आता आपला बारका मतदारसंघ 105 गाव आहेत. स्वप्नील भैया 4-5 दिवसात सगळ्या मतदारसंघाला 4 दिवसात येणा येतोय. तर मला मामा अजून काही शुगर नाही, ब्लड प्रेशर नाही, कुठली हार्टची गोळी नाही, रक्त पातळ व्हायची घट व्हायची काही भानगड नाही. देवानं अजून चांगलं ठेवलंय, अजून 100-150 किलोमीटर मोटरसायकलवरून फिरू शकतोय. त्यामुळं काम करायची क्षमता चांगली आहे. एक वेळा आमदार करा, 35 वर्षाचा बॅकलॉग भरून त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला,
मला पाप पुण्य धर्म अधर्म खरं खोटं शाश्वत अशाश्वत ह्याचं भान आहे. काल कुणाचं तरी ते पद असतंय, आज कुणाकडे तरी असतंय, काल कुणाकडे तरी होतं, आज कुणाकडे तरी असतंय आणि उद्या कुणाकडे तरी ते जाणार असतंय. मी त्या काही पदाला चिकटणारा संजय पाटील नाही. तसं असतं तर मी नारळ वाढवायला आलो असतो. हजारो कोटींची कामं केली, कधी जाहिरात दिली नाही, कुठं बोर्ड लावायला आलो नाही. आता सुनील भाऊ मला परवा जाहीर भाषणात खवळले, हे तुमचं आम्हाला भोगायला आलंय म्हणले, तुम्ही सांगायचं नाही लोकांना, त्यामुळे लोकांना वाटतंय काकानी केलं का त्यांनी केलं. आणि ती आपली पेपर मधनं सोशल मीडियातनं व्हॉट्सअपवरनं फेसबुकवरनं फिरवते. अंगलट जरा डोळ्यात माती टाकून चिमटा काढायचा प्रयत्न झाला. पण माणसं एवढी दूधखुळी राहिलेली नाहीत मामा. माणसं एवढी दूधखुळी राहिलेली नाहीत. लोकांना कळतं, चांगलं वाईट कळतं. आणि त्यात आरोड गाव हे फार सुजान गाव आहे, जागरूक गाव आहे. त्या गावाला काही परंपरा आहे. तेव्हा तुमची जास्त जबाबदारी आहे की संजय पाटलाचं राजकारण घडवणारं आरोडे हे चिंचणी नंतरचं गाव आहे. मी विधानसभेला उभा आहे. तुम्ही मतदान कामाच्या माणसाला करणार आहे का बोलघेवड्या माणसाला करणार आहे, हे तुम्ही आता ठरवायचं आहे. एवढी अक्कल नाही आम्हाला. मामा तुम्ही जरा आता सगळ्या माणसांचा दबाव कमी केलेला दिसतोय जरा. तेव्हा मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही खरंच शहाणी माणसं आहात, माझं राजकारण वाढवलेली माणसं आहात. माझे अगदी प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तुमच्या गावातनं ट्रॅक्टर टेम्पो दगडू शिंत्रेंचे टेम्पो भरून तुम्ही बायका माणसं सगळी येत होता 9 दिवसाच्या उपोषणाला. आता उपोषणाचं त्याचं काही काढत नाही. सकाळी खाऊन गेल्यावर 4, 5, 6 वाजता गडी पेकाळला. सकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत उपोषण सोडलं, ते जाऊ दे, आता ते काही काढत नाही. पण तुम्हाला एवढंच सांगतो की उद्याच्या 20 तारखेला दूध ते दूध आणि पाणी ते पाणी करण्याची भूमिका तुमच्याकडे सोडतोय. कामाचा माणूस कोण, काम करणारा माणूस कोण, आपल्या वेळेला उभा राहणारा कोण, याची निवड तुम्ही करा. एवढीच या निमित्तानं तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. मतदानासारखं पवित्र दान सत्पात्री पडावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.